नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची जी आहे बाब आलेली आहे आधारच्या संदर्भात. मित्रांनो, आता नवीन अपडेट आलेला आहे. आधारचं नवीन अपडेट जे आहे ॲपमध्ये लॉन्च झालेला आहे. म्हणजे हा नवीन आधार ॲप आलेला आहे. त्याच्यामध्ये नवीन अपडेट आलेला आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला नाव बदलायचं असेल, मोबाईल नंबर बदलायचा असेल, पत्ता बदलायचा असेल, तर या सर्व सुविधा तुम्हाला आधार कार्डमध्येच मिळणार आहे. आधार ॲपमधूनच तुम्हाला करता येणार. यासाठी कुठल्याही तुम्हाला कागदपत्राची गरज लागणार नाही आणि लाखो लोकांचा आता वेळसुद्धा वाचणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा फायदेशीर ठरणार आहे. काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया. आता घरबसल्या तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे मित्रांनो ते अपडेट करू शकता. तर आधार कार्ड अपडेट करायसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आता गरज पडणार नाही. घरी बसून तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे अपडेट करू शकता. सरकारनं नवीन आधार ॲपमध्ये ही सुविधा दिलेली आहे. तर नवीन जे आधार ॲप आलेलं आहे त्याच्यामध्ये ही सुविधा दिलेली आहे. त्यानुसार तुमचा पत्ता, तुमचं नाव, ईमेल ID अपडेट करण्याची सुविधा लवकरच मिळणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDने ही नवीन डिजिटल सेवा त्यांनी लॉन्च केलेली आहे. वापरकर्त्यांना हे बदल करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. ॲपवरील OTP पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे सर्व काही तुम्हाला बदलता येणार आहे. तर आता जे आहे फेस ID ॲप आलेला आहे त्याचा यूज करून आणि तुमचा आधार ॲप यूज करून दोघांचा यूज करून तुम्हाला हे करता येणार आहे. आता दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, स्थलांतरासाठी अतिशय हे फायदेशीर ठरणार आहे. एका महिन्यापूर्वी UIDने आधारसाठी एक नवीन मोबाईल ॲप जी आहे मित्रांनो टाकलं होतं. नवीन मोबाईल ॲप यांनी लॉन्च केलं होतं. तर मित्रांनो ह्या ॲपवरून आता आपल्याला जे आहे एकाच फोनवरून 5 जणांच्या आधाराची माहितीसुद्धा या ॲपमध्ये आपल्याला ठेवता येणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अपडेट कसं होणार आहे, तर तुम्हाला ते ॲप डाउनलोड करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे सर्व्हिस घ्यायची आहे ती सर्व्हिस घ्यायची, जसं नेम चेंज करायचं आहे किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मग तुमचं ते फेस त्याच्यामध्ये रिकॉग्नाइज होईल फेस ॲप थ्रू आणि OTP येईल आणि OTPसुद्धा व्हेरीफाय होईल. हे दोन्ही ऑथेंटिकेशन झाले की तुम्हाला एक वेळा डोळे चालू बंद करायचे आहे, म्हणजे तुमचं प्रक्रिया ती पूर्ण होईल. त्याची फीस तुम्हाला ₹75 याच्यावरती ऑनलाईनमध्ये पडणार आहे. नवीन फीचर्स काय आहे, ते ई-आधार नेहमी तुमच्यासोबत राहील. झेरॉक्सची गरज राहणार नाही. आता ई-आधार राहील. ID शेअर करण्यासाठी चेहरा स्कॅन करावा लागेल. ॲप बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह उघडते. इंग्रजी अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. इंटरनेट नसताना तुम्ही तुमचा आधार बघू शकता. तर इंटरनेटची सुद्धा याला गरज नाही. तुमचा आधार बघायसाठी विदाऊट इंटरनेटसुद्धा तुम्ही त्या ॲपमधून बघू शकता. नेमकं काय होणार आहे, ॲपद्वारे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी आहे. कोणतीही कागदपत्रे प्रत्यक्ष भेटीची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया ही काही मिनिटात होईल. जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं नसेल तर तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. येथे वापरकर्त्यांना त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला ॲपमध्ये टाकावा लागेल. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. व्हेरिफिकेशन करावं लागेल. त्यानंतर 6 अंकी लॉग इन पिन तुम्हाला सेट करावं लागेल. म्हणजे सुरुवातीला जे आहे तुमचं मोबाईल अपडेट असणं गरजेचं आहे, मोबाईल नंबर. नंतर तुम्हाला बदलायचं असेल मोबाईल नंबर बदलू शकता, नाव वगैरे सुद्धा चेंज करू शकता. म्हणजे आधार सेंटरमध्ये जाण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. आधार मोबाईल अपडेट का आवश्यक आहे? आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे. मोबाईल नंबर हा यात सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण तो OTPद्वारे बँक खाती, सरकारी अनुदान, आयकर पडताळणी, डिजिटल लॉकर यासारख्या डिजिटल सेवांमध्ये प्रवेश प्रदान करतो. जर नंबर जुना झाला किंवा हरवला तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पूर्वी तो अपडेट करण्यासाठी आधार केंद्रात जावे लागत असे. त्यात बायोमेट्रिक पडताळणीचा त्रास आणि लांब रांग असायच्या. मात्र UIDने आता ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सोपी केलेली आहे. 2009 मध्ये आधार कार्ड प्रणाली सुरू झाली. 130 कोटी जणांकडे सध्या आधार कार्ड आहे. तर मित्रांनो, आधार अपडेट आता तुम्हाला घरीच तुमचा मोबाईल नंबर, नाव, पत्ता वगैरे बदलता येणार आहे. ही एक चांगली बाब सरकारनं लॉन्च केलेली. तरी आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.